मुंबई महापालिकेच्या रमेश चेन्नीतर आहे, त्यांनी आता पुण्यात नुकतंच माध्यमांशी संपर्क साधलेला आहे आणि ते असं म्हटले की दोन्ही बंधू जर एकत्र आले तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, पण सद्यस्थितीत राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत नाही. मग अजून त्याच्यात अजून काय बोलायचं नाही, पण आता फॅक्च्युअली जे काही ते बोलले महाविकास आघाडीतले नेते पण accept करायला लागलेले आहेत. चिंता करू नका, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल. सगळे जे काही पक्ष या देशात आपण पाहतो लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, कारण लोकशाही नाही राहिली तर इथे कुठचे विषयच राहणार नाहीत, तुम्हाला आवाज उठवायला काही संधीच मिळणार नाही. मुंबई महापालिकेच्या शाळेंचे विषय समोर येत आहेत. कुलाब्यातील शाळा या शाळेची इमारत मोडकळीस आलेली आहे म्हणून गेल्या महिनाभरापासून 2000 विद्यार्थी हे घरी बसलेले आहेत. पालकांची अशी मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर. विशालजी, आपण मला अजून एका शाळेचा तसाच विषय पाठवला होता, तो देखील आम्ही घेतला होता. मुख्य गोष्ट हीच आहे, आपल्याला आठवत असेल आमच्या काळात मग मराठी शाळा असतील किंवा इतर भाषिकांच्या शाळा असतील, मुंबई महानगरपालिका जे चालवतं ते उत्तम दर्जाचं आम्ही करत होतो आणि जास्तीत जास्त प्राधान्य हे आरोग्य आणि शिक्षणावर देत होतो. 4 म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आपले मेडिकल कॉलेजेस आहेत, दवाखाने आहेत, तसंच शाळेंमध्ये IB, IGCSE, CBSE बोर्ड्स आणले SEC सोबत. 10वी पर्यंत मराठी अनिवार्य करून देखील. आणि हे सगळं होत असताना गेल्या 2-3 वर्षामध्ये सरकार पडल्यानंतर ही सगळी यंत्रणा कशी कोलमडून पडलेली आहे हे आपल्याला दिसतंय. मुख्य गोष्ट हीच आहे की एखादी इमारत दुरुस्त करायची की प्रायव्हेट कोणाच्या घशात घालायची हा निर्णय आयुक्तांना बिलकुलही नाही, त्यांना अधिकार नाही. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर लोकप्रतिनिधी आल्यानंतर हे सगळं ठरवलं जाईल आणि मुंबई हिताचं ठरवलं. औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं होतं त्यामुळे ठाण्याजवळ होणार आहे. खरं तर ज्यावेळेस शिवसेना किंवा कोणीही आंदोलन करतात तेव्हा गुन्हे दाखल केले जातात. जैन धर्मियांनी आंदोलन केलं, चाकू हातात. आमचं म्हणणं एवढंच आहे, तिकडचे स्थानिक जे कोण आजूबाजूचे रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं देखील लक्षात घ्यावं. बिल्कुल प्रोटेक्ट कर रहे हैं, क्योंकि वोट चोरी हम सिर्फ हवा में कुछ बात नहीं कर रहे हैं. बहुत सारे ऐसे लोगों को हमने दिखाया है, जो वो आदित्य श्रीवास्तव है, शकुन रानी है, मिंता कोई देवी है. मिंता देवी दुनिया में सबसे बुजुर्ग लेडी देश में, 124 साल की. फोटो कुछ अलग दिख रहा है, ये इनकी उम्र कुछ अलग दिख रही है. वैसे ही अगर आप देखिए तो शकुन. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.